हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो इथे भाकोड्या वगैरे आरोहीच्या पप्पांना दाखवणं चाललेलं आहे का ते आता पुढे सांगते तुम्हाला. आता आरोहीचे पप्पा बाहेर फिरायला गेलेत आणि मी केव्हाचं त्यांना नुसतं इरिटेट करून सोडलेलं माहीत आहे का. आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि मग तुम्ही मला विशेष आधी तर त्यांना आज काय आहे आज काय आहे आज काय आहे हा प्रश्न विचारून भांडावून सोडलं. त्यांना माहीतही असलं ना तरी ते मुद्दामून म्हणजे मला असं दाखवतात की मला माहीतच नाही किंवा मला म्हणजे काही कल्पनाच नाही त्याबद्दलची. सो मी आधी तर मला माहीत आहे त्यांना 100% माहीत आहे तरीसुद्धा मी त्यांना इरिटेट करून सोडलं. ते झाल्यानंतर त्यांना मग हां तुम्हाला माहीत आहे मग तुम्ही मला विश कधी करणार वगैरे वगैरे. सो त्यांचं चाललेलं तू तरी मला विश केलं का. मी म्हटलं नाही आधी तुम्हालाच करावं लागेल. आणि असं करता करता अर्धा तास त्यांचं नुसतं डोकं खाल्लं आणि आता ते जे आहेत बाहेर गेलेत काहीही गरज नसताना. आता घरात मी एकटीच आहे, दोन्ही मुलं स्कूलला गेलेत. त्यांना म्हटलं बसा जरा घरात गप्पा गोष्टी करू. काही नाही त्या गोष्टीचं त्यांना फोन आला की निघाले बाहेर. आणि असंच असतं म्हणजे लग्नाला काही वर्ष झाली ना काही लोकांना कदर राहत नाही. सुरुवातीचे काही वर्षच असतात ते की व्हॅलेंटाईन डेन, रोज डेन, टेडी देन, हा डेन ते डेन काय काय. आता तर काही नाही, भाजी देन, पोळी देन, पाणी देन, सॉक्स देन, रुमाल देन. देवा 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 हे नुसतं डेचं देवर कधी म्हणजे आलं ना काही कळलंच नाही. बरं जाऊ द्या, साहेबांनी तर काही विश केलं नाही आणि खरं सांगू मला काही अपेक्षाही नसतात. म्हणजे आम्ही सेलिब्रेट करतच नाही तसं. हा वीक मधला कोणताच डे आमच्याकडे सेलिब्रेट होत नाही. पण तरी एक अपेक्षा असते बघा. अपेक्षा नसली तरी एक असतं असं की नाही काहीतरी विश तरी करा बाबा. नाही तुम्हाला काही मागत मी गिफ्ट वगैरे वगैरे वगैरे, पण विश तरी करावं. सो तेही जाणून बुजून केलं नाही. मला माहीत आहे म्हणजे सांगितलं ना, मी म्हटलं ना विश करा म्हणून, तर विषयही केलं नाही आणि बाहेर निघून गेलेत. म्हणजे मला चिडवण्यासाठी फक्त. आणि मला माहीत आहे म्हणून मी काही चिडत नाही. आणि आता पटपट जे आहे कामाला लागते. आज मला स्वयंपाकाला सुट्टी आहे, मस्त मज्जा आहे आज माझी. कारण आज माझ्या मैत्रिणीकडे जेवण आहे आणि त्यामुळे आजचा दिवस मस्त रिलॅक्स असणार आहे. जास्तीचे काम नाहीत. म्हणजे बघा ना, स्वयंपाक नाही म्हणजे भांडे नाहीत, गॅसचा ओटा नाही, बेसिंग नाही, म्हणजे किती सर्व कामाची माझी कमी झालेत. त्यामुळे आज मस्त रिलॅक्स असणार आहे. चला आता हे मुलांचा आवरायला घेते. आणि मुलं शाळेत गेल्यानंतर बघा घराची ही अशी अवस्था झालेली असते. पुस्तक कुठे, रिमोट कुठे, शूज पुसायचा कापड कुठे ना काय काय काय. चला आता व्हिडिओची सुरुवात या क्लिनिकपासूनच करते. सर्वात आधी तर सर्व पसारा आवरला आणि म्हणजे सोफा पुसायलाच घेतला तर एक काका आलेत आरोहीच्या पप्पांच्या ऑफिसमधले आणि त्यांनी हरभरा आणून दिला, जो की मला खायला आवडतो. पण माहीत आहे का म्हणजे मला प्रचंड राग येतो हरभरा घरात आला की. किती क्लिनिंगची कामं वाढतात, त्याची पानं सतत गळत राहतात. एकतर मग आधी गाठे काढून ठेवावे लागतात, त्यातही बराच वेळ जातो. किंवा मग ते तसेच ठेवले की मग ते झाडता जातं. बरं चला आता ते काम मी बाजूला ठेवलं कारण माझी काही इच्छा नव्हती ते घेऊन बसायचं. म्हणून माझं जे ओमेगा 3चा सोर्स आहे आपला सब्जा, तो मी भिजत घातला होता सकाळी. म्हटलं चला तो तरी घेऊन घेते, कारण एकदा विसर पडला ना की मग ते पुढे पुढे ढकलले जाते आणि अगदी जेवणाच्या वेळेवरच मला आठवतं. म्हणून गार्डनमध्ये आले आणि सब्जा वगैरे जो आहे तो पिला. पिता माझ्या लक्षात आलं या झाडाला जी काही फुलं आहेत ना ती आता बऱ्यापैकी सुकायला लागलेली आहेत. म्हटलं चला ती तरी आपण तेवढी काढून घेऊयात. कारण होतं कसं तुम्हाला सांगते, आपण झाडांवर ही फुलं अशीच ठेवली ना की ते बी धरायला लागतात आणि त्यामुळे काय होतं मग झाड काय करतं, आपली सर्व एनर्जी त्याच कामासाठी जे आहे खर्च करतं. म्हणजे ते बी तयार करण्यात खर्च करतं आणि मग इतर ठिकाणी फुलं यायची किंवा त्या झाडाची ग्रोथ जशी व्हायची ना तशी होत नाही आणि पुन्हा फुलंही दुसरी येण्यासाठी जागा उरत नाही. अशा वेळेस जी सुकलेली फुलं असतात ना ती लगेच ना आपण तोडून टाकायला पाहिजे. त्यामुळे त्या जागेवर फुलंही येतात आणि झाडंही मग त्यांची एनर्जी त्या फुलांसाठी किंवा स्वतःच्या ग्रोथसाठी यूज करू शकतं. आणि तसंही बघा म्हणजे झाडावर जरी म्हणजे बी आली ना तरी त्या बीने इझिली झाड काही ग्रो होत नाही. त्यापेक्षा तर कटिंगने इझिली ग्रो होतं. म्हणून त्या फंदात मी पडत नाही, सर्व फुलं काढून टाकली. आणि तोपर्यंत पिहूही शाळेतनं आला. बघा आमच्या पिहूची आणखी मकर संक्रांती संपलेलीच नाही, हो ना पिहू. अरे केव्हाचा संपला काईट फेस्टिवल. बघा मकर संक्रांती होऊन 1 महिना झाला पण आमचे पतंग विकत घेणं आणि खेळणं फाडणं चाललेलंच.
आत्ता स्कूलमधनं आला आणि काही नाही, फक्त हातपाय वगैरे धुतले, फ्रेश झाला आणि पतंग घेऊन पॅसेजमध्ये. आता कोणी जर खेळायला मिळालं असतं ना तर खालीही गेला असता खेळायला, हो ना? 5 वाजता जाणार आहे का? आज सॅटरडे असल्यामुळे त्याला लवकर सुट्टी मिळाली आणि त्याचा फायदा आम्ही असा घेतोय. नाचता येईना अंगण वाकडं. येते का उडवता पतंग? पतंग उडवता काही येत नाही, पण माहिती आहे का, दोष मला, तो बांधूनच नाही दिली व्यवस्थित आणि त्यामुळे उडतच नाही, हवाच नाही, धागाच नाही. नंतर काय ते काय म्हणतात त्याला, फिरकी धरायलाच कोणी नाही. इतकं सर्व आगाऊ पण आमचा चाललेला असतो. उडवता येत नाही ते नाही सांगत. बरं, तुम्हाला कोणाला पतंग उडवायला शिकायचं असेल तर माझ्या पिहूकडे या. चालतं का? 1,00,000 रुपये महिना. किती? 5 मिनिटात 5 मिनिटं लागले त्या पतंगीला फाडायला फक्त. आता स्वयंपाक नाही, म्हणजे भरपूर कामं माझी कमी झालेली आहेत. मग त्या वेळेचा काहीतरी चांगला उपयोग व्हावा असं मला वाटत होतं. तशी तर मी मोबाईल स्क्रोल करत पडून होती, पण लगेच मग म्हटलं स्नेहा विनाकारण वेळ वाया जातोय. आणि हा जो कॉर्नर आहे ना, हा मला भरपूर दिवसाचं चाललेलं माझ्या डोक्यात, क्लीन करायचा. बऱ्याचदा हा फ्लोअर लॅम्प जो आहे ना, मी तिथल्या तिथे क्लीन करते, पण ना पाहिजे तसा तो डीप क्लीन होतच नाही. म्हणून म्हटलं चला आज जरा त्याला बाहेर काढते आणि त्याचा कोपरा जो आहे मस्त क्लीन करते. आणि खास करून हा जो लॅम्प शेड आहे ना, तो मला व्यवस्थित क्लीन करायचा, कारण तो क्लीन नसला, धूळ असली ना, त्यातनं लाईटही छान पाहिजे तसं ना ट्रान्सफर होत नाही ना. आज तो मला डीप क्लीन करणं खरंच खूप गरजेचं होतं. आणि आज वेळही होता, म्हणून मी काय केलं, आधी असं कोरड्या कपड्याने जो आहे लॅम्प व्यवस्थित पुसून घेतला आणि त्यानंतर पुन्हा कापड ओला केला आणि त्याने पुन्हा जो आहे लॅम्प क्लीन केला. लॅम्प शेड खास करून, कारण त्यावर बरीचशी धूळ साचलेली होती. तरी पण बाहेरच्या साईडनं ना त्याला ती ट्रान्सफर अशी शीट जी लागून आली होती ती तर मी आणखीही रिमूव्ह केलेली नाही. म्हणजे जवळपास 2-3 वर्ष झाले हा लॅम्प शेड मी यूज करते आहे. पण अजूनही लॅम्प शेडची जी ट्रान्सफर कवर आहे ना वरच्या साईडला, ती मी काढलेली नाही, कारण आमच्याकडे भरपूर राख येते. त्यामुळे मला माहीत होतं लगेच खराब होईल आणि ते काही आपण वॉश वगैरे तर करणार नाही, त्यामुळे ते मी काढलेलीच नाही. पण चला, आज मस्त माझ्या मनासारखा फायनली जो आहे माझा फ्लोअर लॅम्प जो आहे क्लीन झाला आहे. आणि हा फ्लोअर लॅम्प मी ॲमेझॉनवरनं बोलवलेला आहे. याआधी माझ्याकडे छोटा होता, छान होता, पण तो काही कारणाने तुटला, सो मी हा घेऊन आले. दोन्हीही फ्लोअर लॅम्प खरंच सांगते इतके छान आहेत. मला इतका आवडायचा ना तो जुना, पण तो फक्त हाईटने छोटा होता आणि तो ना खूप अँटिक लुक द्यायचा. हा जरा त्यापेक्षा मॉडर्न दिसतो. थोड्याफार शोपीसही त्यात ठेवता येतात, लुकही छान येतो आणि हाईटने जास्त आहे, त्यामुळे हाही मला तितकाच आवडला. सो तुम्ही तुमच्या हॉलच्या जे आहे स्पेसनुसार वगैरे जो आहे तुम्ही सिलेक्ट करू शकता. दोन्ही याची लिंक ना मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की बघा. आणि हो, आता हे मिशोवरसुद्धा अवेलेबल आहेत. आणि ऑब्वियसली मिशोची आणि ॲमेझॉनच्या प्राईजमध्ये डिफरन्स असतो. मिशोची प्राईज जी आहे बऱ्यापैकी कमी असते, सो तुम्ही तिथेही चेकआउट करा. तिथलीही 1-2 लिंक जे आहेत मी तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्हाला हे आवडत असेल ना घर वगैरे डेकोरेट करायला किंवा मस्त काहीतरी ॲस्थेटिक बोहो लुक द्यायचा असेल, तेव्हा हा फ्लोअर लॅम्प खरंच खूप छान दिसतो, खूप सुंदर दिसतो. चला, माझं इथलं हे काम फायनली जे आहे कंप्लीट झालं आहे. नाही म्हणता माहीत आहे का, अर्धा तास गेला माझा इथे. म्हणजे मला वाटलं काय मी चुटकीसरशी 5-10 मिनटात हे काम आटपून घेईल, पण नाही, बराच वेळ गेला. फ्लोअर क्लीन करण्यापासून, लॅम्प क्लीन करण्यापासून सर्व आणि सर्वात कठीण तर काम हा सोफा मूव्ह करणं होतं माझ्यासाठी. पण चला, फायनली माझा हा कोपरा आणि माझा सोफा वगैरे सर्व आता क्लीन करून झाला आहे. आणि आता इथे मी देवांचे कपडे मला वॉश करायचे होते. आता उद्या महाशिवरात्री आहे, सो उद्या देवांचे कपडे वगैरे मी ऑब्वियसली चेंज करणार आहे. सो म्हणून म्हटलं चला कपडे तेवढे क्लीन करूयात. हा व्हिडिओ म्हणजे आदल्या दिवशीचा आहे, पण हा महाशिवरात्रीच्या व्हिडिओ नंतर येत आहे. थोडंफार झाली चुकभूल माझ्याच्याने, लक्षातच नव्हतं की अरे हाही व्हिडिओ आपण शूट केला आहे आणि तो एडिट करायचा बाकी आहे म्हणून. बरं चला, आता देवाचे कपडे बघा खूप डेलिकेट असतात आणि नेहमी वॉश केल्याने ते खराब होतात. म्हणजे त्याच्या खालनं जी लायनर दिलेलं असतात ना, ते लवकर खराब होतात आणि त्यामुळे मग तो कापडही बऱ्याचदा शिलाई सोडतो, कारण
खूप नाजूकसा अगदी हलक्या प्रतीचे कापड यूज केलेले असतात बघा. लगेच त्या लेसेस किंवा ते कापडनं शिलाई सोडतात. अशा वेळेस मी नेहमी कपडे क्लीन करायला जात नाही. महिन्यातनं 2दा फक्त मी कपडे क्लीन करते आणि तेही अगदी असं हलक्या हाताने. सर्वात आधी तर बघा जे आपलं लिक्विड डिटर्जंट असतं तेच यूज करते. त्यामध्ये फॅब्रिक कंडिशनर घालते थोडंसं, कारण ते दोघंही या नाजूक कपड्यांसाठी जेंटल असतात. आणि हातानेच अगदी हळूहळू जे आहे कपडे क्लीन करून सुकायला घातले. बरं चला, आता जसं मी बोलले होते मैत्रिणीकडे आले, तिच्याकडे आज पूजा होती. फक्त इथपर्यंत जे आहे मी शूट केलं. आतमध्ये खूप सुंदर पूजा मांडलेली होती, पण भरपूर बायका होत्या आणि भरपूर लोक असल्यानं मी जरा कॉन्शियस होते आणि मोबाईल वगैरे काही वर धरत नाही. पण बाहेरच्या साईडला बघा मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं. सर्व माझ्याच मैत्रिणी होत्या, त्यामुळे फक्त ही छोटीशी क्लिप घेतली. त्यानंतर जेवणामध्ये मस्त बिट्ट्या, वांग्याची भाजी, वरण भात, काला जामून आणि हिरव्या मिरचीचा ठेचा होता. मस्तच बेत होता. छान पोटभर असं जेवण केलं. आणि बिट्ट्यांचं जेवण म्हटलं की तुम्हाला माहीत आहे पाणीही भरपूर जातं आणि मग अशी झोप आली मला की काय सांगू. मस्त 2 तासाची झोप घेऊन आता पुन्हा मी आलेली आहे गार्डनमध्ये. मला मनी प्लांट नंतर म्हणजे अति आवडणारं जर कोणतं प्लांट असतील तर ते आहे ॲग्लोनिमाचं. खरंच प्रचंड आवडतं मला हे प्लांट, कारण खूप कमी केअर घ्यावी लागते आणि सोबतच खूप सुंदर व्हेरिएशन असतं त्याच्या पानामध्ये. आणि एक प्लांट घेऊन आलो ना तर इझिली आपण 10 प्लांट त्याच्यापासून बनवू शकतो. आणि हे प्लांट तुम्हाला म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल, दिवाळीला जेव्हा आईकडे गेली होती तेव्हा आईच्या मैत्रिणीकडनं मी ही छोटीशी कटिंग आणली होती. आणि आता हे त्याचपासून इतकं सुंदर असं मोठंच्या मोठं प्लांट झालं आहे. त्याची काही पानं सुकलेली आहेत, पण आता ती म्हणजे त्याला काही कमी पडलं म्हणून सुकली असं म्हणू शकत नाही, कारण म्हणजे अगदी जी जुनी पानं होती तीही आहेत आणि ती जरा जरा सुकली आहेत आता. आणि पुन्हा तेच जर आपण ती तशीच प्लांटवर ठेवली की त्याला रिपेअर करण्यात प्लांट आपली एनर्जी गमावतं आणि मग त्याची ग्रोथ पाहिजे तशी होत नाही. म्हणून ती पानं मी काढूनच टाकली. 2 पानं सुकलेली होती अर्धवट, सो ती दोन्हीही काढली. आणि त्यानंतर आता ज्या झाडांची ना पानं मोठी मोठी आहेत ना ती अशी मी कापडाने पुसून घेत असते. ओला कापड करते आणि स्वच्छ पुसून घेते, कारण झाडांच्या पानांवर जास्तीचा धूळ असला ना की मग ते रेस्पिरेशन व्यवस्थित करू शकत नाहीत किंवा पानांथ्रू पण बऱ्याचदा झाडं पाणी शोषत असतात, ऊन आणि हवा वगैरे शोषत असतात, तिथे जरा अडथळा येतो. म्हणून वेळोवेळी वेळ काढून जे आहे ज्या ज्या झाडांची मोठी पानं असतात ना शक्य असतात ना पुसणं, ती मी अशा प्रकारे पुसून घेत असते. आणि त्याचा एक फायदा असाही होतो बघा, इतकी सुंदर सुंदर पानं आहेत ना ही, आणि धूळ साचली का मग ते दिसायलाही छान दिसत नाही. आणि स्वच्छ असले की इतकी छान चकाकतात आणि इतके व्हेरिएशन्स असतात त्यामध्ये, इतके सुंदर सुंदर कलर्स असतात, तीही मग ना अशी उठून दिसतात. आणि गार्डनमध्ये आलं की मग खूप मस्त प्रसन्न वाटतं. म्हणून जे आहे इथे माझं हे काम आज आवर्जून आठवणीने करणं चाललेलं होतं. आणि तेवढ्यात बघा आरोहीचे पप्पा आले आणि त्यांचं मग मला चिडवणं चाललेलं, बाई काय करत राहते तू गार्डनमध्ये, किती करत राहते असं तसं. पण माहीत आहे का, आमच्याकडे कोणी पाहुणा आला ना, कुणीही असो, जेंट्स असो लेडीज असो, आरोहीचे पप्पा स्वतःच त्यांना आधी गार्डनमध्ये घेऊन येतात. एवढं कौतुक आहे त्यांना, खरं सांगते गार्डनचं. म्हणजे मला कधीच बोलून दाखवलेलं नाही त्यांनी आजपर्यंत, किंवा कधीच असं म्हटलं नाही खरंच खूप छान आहे आपलं गार्डन वगैरे वगैरे. पण कुणी आलं ना की ते आवर्जून गार्डनमध्ये घेऊन येतात. आणि इथं ते मला एडूबाई वगैरे वगैरे म्हणत असतात. आणि माझं त्यांना असं बोलणं चाललेलं की ज्या कामाला सुरुवातीला लोक वेडं म्हणतात किंवा ज्या कामाला बिनकामाचं म्हणतात तीच कामं पुढे जाऊन ना सर्वांना आवडतात, असं जे आहे म्हणजे एक्सप्लेनेशन देणं चाललेलं होतं. आणि खरंच आहे, जेव्हा मी सुरुवात केली होती ना हे गार्डनिंगची, सुरुवातीला माझ्या फ्रेंड्स यायच्या तर अगं किती तू गर्दी केली, प्लांटशी क्लिनिंग कशी ठेवशील बघ, असं तसं इतक्या बोलायच्या. आणि आत्ता त्याच आल्या ना की माझं आणि माझ्या गार्डनचं भरभरून कौतुक करतात. बरं चला, आता सायंकाळ झाली, मस्त फेरफटका मारून येते. सकाळी इथे किती वर्दळ होती आणि सायंकाळी बघा कसं सुनसान झालं आहे सर्व. आणि हो, एक गोष्ट सांगावीशी वाटते, आरोहीच्या पप्पांनी पूर्ण दिवस गेला पण मला काही व्हॅलेंटाईन विश केलं नाही, पण ही आईस्क्रीम मात्र आणून दिली. का नंतर सांगते. पण इथे बघा या दोघं बहीण भावांचं काय चाललंय. आरोहीचे पप्पा जाता जाता त्याला ओरडले म्हणून तो इथे म्हणजे मुळू रडतोय. आणि माहीत आहे का, दोघं बहीण भाऊ इतके भांडतात, इतके एकमेकांवर चिडतात, मारतातही. पण सांगते,
आरोहीला आपण रागवलं, चिडलं तिच्यावर, कधी मारलं की पिहू आडवा येतो माहिती आहे का मारतेस तिला, नेहमी मारत राहते, ओरडत राहते, माझ्या बहिणीला मारायचं नाही, कधी तर अग्रेसिव्ह पण होतो. आणि आरोहीचं सेम तसंच आहे. पिहूला जर म्हणजे आम्ही म्हणा किंवा त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणी असं मारलं किंवा तो आला ना कंप्लेंट करत की मला याने मारलं दीदी, की आरू लगेच जाते आणि त्या मुलांसोबत भांडून येते किंवा त्यांना रागावून तरी येतेच. आणि पिहू पण म्हणजे कुठे त्याची भांडणं वगैरे झाले ना आम्हाला सांगत नाही, तो बरोबर दीदीलाच सांगतो आणि तिलाच घेऊन जातो. म्हणजे असं आहे त्यांचं. दोघं कितीही भांडतील, काहीही करतील, पण तिसऱ्या व्यक्तीनं त्या दोघांपैकी कोणाला बोललेलं त्यांना चालत नाही, रागवलेलं चालत नाही आणि मारलेलंही चालत नाही. इव्हन आज तर पिहूच्या डोळ्यातलं पाणी पाहून आरोहीच्या डोळ्यातही असं पाणी आलं टपटप बिलकुल. आणि त्या दोघांना पाहून खरं सांगते मलाही कसं तरी झालं. आरोहीचे पप्पाही असते ना खूप पस्तावले असते. बरं चला, बहीण भावाचं प्रेमच असं असतं, स्वतः कितीही भांडतील पण दुसऱ्यांनी काही म्हटलेलं त्यांना चालत नाही. बाय द वे, ही आईस्क्रीम पार्टी म्हणजे माझं व्हॅलेंटाईन गिफ्ट होतं. म्हणजे तेच त्यांचं ते विश करायची पद्धत होती, असं त्यांनी नंतर मला एक्सप्लेन केलं. बरं चला, आता मला पिहूचा घ्यायचा आहे अभ्यास. आता मला मागे एक कमेंट आली होती, ताई तू अभ्यास कसा घेते. बघा आजकाल ना शिक्षण पद्धती बरीच वेगळी झालेली आहे. आपल्या वेळेस कसं सर बुक्स वाचायचे, एक्सप्लेन केलं की संपला विषय, असं असायचं. त्यामुळे घरी आपल्याला भरपूर भोकमपट्टी करावी लागायची, लर्न करावं लागायचं. पण आता पद्धत खूप वेगळी आहे. टीचर्स रीडिंग घेतात, त्यानंतर समजावून सांगतात, त्यानंतर त्यांना स्क्रीनवर पण त्या सर्व गोष्टी दाखवल्या जातात. म्हणजे एकच टॉपिक ते खूप वेगवेगळ्या प्रकारे एक्सप्लेन करतात. त्याच टॉपिकचा त्यांना व्हिज्युअल एक्सपिरियन्ससुद्धा देतात आणि दॅट्स वाय ते टॉपिकनं त्या मुलांचे अगदी लर्न होऊन जातात. त्यामुळे घरी त्यांना म्हणजे जास्तीचं लर्न करायची गरज नसते. प्रश्न येतो फक्त रायटिंग प्रॅक्टिसचा आणि तीच मी घेत असते. कारण त्याला जर मी बोलली ना बाळा हे लर्न आहे का, ते लर्न आहे का किंवा हे लर्न कर, त्याचा ॲन्सर असतं मम्मा मला सर्व येतो, माझं सर्व लर्न आहे. आणि मग ते अभ्यास करायचा कंटाळा करतात. म्हणून मी काय करते, लर्न आहे का किंवा लर्न दे मला असं कधीच विचारत नाही किंवा सांगत नाही. मी सरळ त्याला एकदा विचारते, समजलं नसेल तर समजावून सांगते, नंतर सरळ त्यांची रायटिंग प्रॅक्टिस घेते. मी ओरली प्रश्न सांगते आणि त्यांना ॲन्सर लिहायला लावते. यामुळे मुलांच्या रायटिंग स्किल सुधारतं. सर्वात आधी तर म्हणजे शुद्ध लेखन सुधारतं. बरीचशी जोडाक्षर त्याला लिहिता येत नाही, मग ती त्याच्या डोळ्यासमोरून हाताखालून जातात किंवा मग विरामचिन्हांमध्ये मुलं जी घोळ करतात, पहिलं लेटर कॅपिटल लिहायचं असतं, इथं चुकतात, हिंदी मराठीच्या मात्रा जिथे चुकतात ते सर्व करेक्शन मी मात्र करते आणि तिथेच खरं तर मुलांचे मार्क्स जात असतात बरं का. बरं चला, आता पिहूचा अभ्यास घेते आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तो इथे संपवते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर खरंच खूप 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 आभारी आहे मी तुमची. उद्या भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.